नाना काटे आपल्या सोबत आहेत. नाना, काय सांगाल, विधानसभेच्या निवडणुकीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आपल्याला पाहायला मिळते. त्यातच तुम्ही आता शरद पवार असतील किंवा जयंत पाटलांच्या भेटी घेतल्याच्या चर्चा देखील शहरभर रंगू लागले आहेत. नक्की काय तुमची भूमिका असणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये? नाही, मला आत्ताच तुम्ही बोलताय त्यावेळेस कळतं की ही चर्चा रंगलेली आहे की मी साहेबांना व पाटील साहेबांना भेटलेलो आहे. असं काही नाही. मी माझ्या पद्धतीने मतदारांच्या गाठीभेटी घेतोय. ज्या पद्धतीनं मागची पोटनिवडणूक झालेली आहे, त्या पोटनिवडणुकीमध्ये जवळजवळ 1,00,000चं मताधिक्य मला भेटलेलं आहे आणि हे मतदान भेटलेल्या कारणानं मी येणाऱ्या काळामध्ये देखील नक्कीच हे इलेक्शन लढणार आहे. पण एवढा जोरदार चर्चा सुरू आहेत आगामी विधानसभा निवडणुकीत पाहिलं तर हा चिंचवड विधानसभा वार्ड जो आहे तो आता महायुतीच्या ठरलेल्या फॉर्म्युलानुसार राष्ट्रवादी काँग्रेस च्या ऐवजी आता भाजप जे सिटिंग आमदार आहेत त्यांना जाणार आहे. त्यामुळे तुमची तशी भूमिका काय असणार? तुम्ही हातात तुतारी घेऊन तुतारीमध्ये श्वास फुंकणार आहेत का? नाही, अजून कुठल्याही पक्षाच्या बैठकी झालेल्या नाही. ज्यावेळेस मी दादांसंग चर्चा केलेली आहे त्यावेळेस बैठक झाल्यानंतर ही चिंचवडची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मागण्यात येईल अशी दादांनी सांगितलेलं आहे. राज्यातील अनेक जागा दादांकडे असल्या कारणानं 2-3 जागेपैकी कुठली एक जागा सोडून आपण चिंचवड विधानसभा मागणार आहोत असं दादांनी सांगितलेलं आहे. तुम्ही आता प्रचाराला देखील सुरुवात केली. आपल्याला म्हणते लोकांच्या भेटीगाठी घेता तुम्ही. तुम्हाला काय अजितदादांकडून काय असं शब्द देण्यात आलेला आहे? नाही, शब्द नाही. मला दादांनी सांगितलं की तू मतदारांपर्यंत पोहोच, मतदारांच्या गाठी भेटी घेत. 1 वर्षापूर्वी झालेल्या इलेक्शनमुळं मी चांगल्या प्रकारे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलेलो आहे आणि त्या अनुषंगानं परत एकदा लोकांच्या गाठी भेटी घेतोय. जर आता कदाचित हा वार्ड भाजपलाच गेला तर भूमिका काय असणार आहे? हातात तुतारी घेणार का? अन्य कुठल्या पक्षाचं चिन्ह दिसेल आपल्याकडे? मी इलेक्शन लढवण्यास ठाम आहे आणि त्यावेळेस ती भूमिका स्पष्ट करेल. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.